बरं मला एक सांगा, हे नेते लोक जे आहेत यांना घोटाळे करण्याची काय गरज वाटते बरं? नाही, घोटाळे केल्याचे यांचं ब्लडच खराब आहे, पैदासच खराब आहे. हे चोरांची अवलाद असतात. बरं हे घोटाळे करून नेमकं करतायत काय? घोटाळे करून सत्ता भोगायची. हे तालिबानी आहे आता हे. म्हणजे आता तुम्ही बोलले की घोटाळे करून सत्ता उपभोगायची. म्हणजे घोटाळे केले तर पैसा येईल, पैसा आला तर सत्ता येईल. मग याच्यामध्ये कुठेतरी मतदारांचं सुद्धा चुकतंय. झालं ना, याच्यामध्ये मी सांगतो ना, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हा त्यांचा अजेंडा ठरलेला आहे. जोपर्यंत हा अजेंडा उद्ध्वस्त होत नाही आणि हे करण्याचं काम महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने माननीय मुख्यमंत्र्यांनी करावं. मला असं वाटतं मंत्र्यांनी करण्याच्या अगोदर मतदार जर जागृत झाला तर त्या ठिकाणी होऊ शकतं. नाही होऊ शकत. कसं आहे की एवढे पिचलेले लोक आहेत. आता तुम्ही पाहिलं कालचे इलेक्शन, मला तिथं जायचं नव्हतं खरं, पण या ठिकाणी लुटलेला पैसा हा त्या ठिकाणी एक वोट बँक यांनी तयार केलेली असते. कारण एकाच माणसाच्या 7 ते 8 मोठ्या संस्था आहेत. तिथं अनेक लोक नोकरी करतात, छोटे छोटे लोक नोकरी करतात. त्यांना त्या ठिकाणी नाडलं जातं आणि निवडणुकीच्या टायमाला चिरीमिरी देऊन वोट खरेदी केलं जातं.